ना, म्हणजे अंबानी सारखा माणूस पण त्या माणसाला पण चूलच पेटवायला लागली असती जर आताच्या काळामध्ये सिलेंडर नसते. म्हणजे ते बोललं जातं एक, चूल ही गरिबाची आहे. चूल ही गरिबाची नाही तर चूल ही परंपरेची गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. आज मम्मी आणि मी चुलीवर जेवण करतोय. तुम्हाला माहितच असेल सगळ्यांना की सिलेंडरचा पुरवठा कमी झालाय, 50 ते 60% पुरवठा कमी झालाय आणि जरी बुकिंग केली तरी पण ती 50 किंवा 40 दिवसांनी होते आय थिंक. तर आज मम्मी आणि मी चुलीवर भाकरी आणि भाजी करणार आहोत. आमचा गॅस भरलेला आहे, असा पण नाही की गॅस भरलेला नाही, पण जेवढी आपल्याने बचत होईल, जेवढा आपल्याने पुरवठा कमी करता येईल तेवढा आपण पुरवठा कमी करण्याचा प्रयत्न करतोय. आणि आज आमचं जेवण असणार आहे चुलीवरचा. मम्मी भाकरी करते भुरभुरी. वाटी मम्मीने बारीक बारीक लावलेत त्यामुळे ती लगेच पेटतायत जळून. बरेच दिवसांनी आपण हातावरची भाकरी करते ना मम्मी. नाही तर आम्ही सहसा लाटूनच भाकऱ्या करतो, कारण गॅसवर करताना पण लाटूनच करतो. चुलीवर किती, मला वाटतं मागे कधी केलेल्या चुलीवर भाकऱ्या आपण, झालेच 3-4-5 महिने, जास्त नाही आम्ही चुलीवर करत. आणि आज मुहूर्त लागलाय चुलीवर भाकऱ्या करायचा. कारण काय, तर सिलेंडर वाचवायचा आहे. डब्याचं झाकण उघड. आणि मम्मी आमची हातावरच्या भाकऱ्या करते. मी तुला कोणी शिकवलं हातावरच्या भाकऱ्या करायला? आईने माझे. तुझ्यापेक्षा आजी पण भारी भाकऱ्या करतं मम्मी, काय पण बोल. मस्त करतं ती. अशी बारीक बारीक बोटं लावतं मस्त. तू अशी खूप अशी पातळ करतेस आणि फाडतेस भाकऱ्यामधनच. काढती भाकरी चल. येस. जाम विस्तू होते त्या फाट्यांची. अँड इज रेडी. नाही तवा कसा फोल्ड. पहिला आमच्याकडे बिडाचा तवा होता भाकरीसाठी स्पेशल. तू काय झालं मम्मा? गेला कुठं तो, नेला कोणी. कोणीतरी नेला. कोणी नेला तो माहित नाही मम्मीला आमच्या. मला पण येते भाकरी तशी, पण मी करत नाहीये. येते ना मम्मी? छोट्या छोट्या येतात, तुझ्या एवढ्या मोठ्या मोठ्या येत नाहीत. आमची आजी आहे ना, म्हणजे पप्पांची आई, अशी म्हणजे ती 2 बोटं लावते ना आजी, अशी 2 बोटं लावून म्हणजे दोन्ही हाताने अशी फिरवते थोडीशी केल्यावर मोठी. माहितीये की नाही तुला? आम्हाला इकडे फाटी लगेच भेटतात, कारण हरेश्वरमध्ये खूप जंगल आहे आमच्या बॅक साईडला. पण अलिबागला लगेच अशी फाटी भेटत नाही, जंगलात खूप लांबपर्यंत जायला लागतं ना मम्मी. मम्मी लग्नाच्या अगोदर जायची. 5ला जायला लागते, रानात चढायला लागते, 6ला पोचतात. तू लग्नाच्या अगोदर जायचीस ना? हो, लग्न झाल्यावर, लग्नाच्या आधी पण. मिस तू कमी झाली मम्मी, फाटी टाकू? नाही करपली, थोडीशीच, म्हणून मी भाजत नव्हती. त्याच्या बायका चुलीवर एवढा जेवण बिवण करून भाकऱ्या वगैरे भाजून कशा कामाला जायच्या ना मम्मी? आपल्याकडे तर 8:30ला निघायच्या, 9ला. तेवढा शेतांवर जायचं ना कामाला पहिल्या त्या बायका गावातल्या. 9ला गावातून निघायचं. एवढ्या सगळ्यांचं जेवण करून, तो पण चुलीवर. आता गॅस आहे म्हणून लोकांना काही वाटत नाही, आता गॅसच नसेल तर एवढा सगळा चुलीवरती फुकेपर्यंत, पेटेपर्यंत किती वेळ जातो. आणि आजचा आमचा मेनू आहे मेथीची भाजी आणि भाकरी.
आणि मेथीची भाजी पण आम्ही चुलीवरच करणार आहोत. भाजी पण याच्यावर घालतात? हो, भाजी पण इथंच घालायची. तव्यात काय कशात घालतात? नाही, तव्यात नाही. बघायला लागेल आता कुठचा टोप बसतोय तर. हेच वांदे होत आहेत, तो टोपच नाही बसत आहे चुलीवर कुठले. पहिल्या मातीच्या चुली असायच्या, आता ह्या सिमेंटच्या चुली. हळू बनवतात मेथीची भाजी. बसेल ना मम्मी तो? बसतंय का नीट? आधी आम्ही तो पॅन ठेवणार होतो, पण त्याचं प्लॅस्टिकचं हे आहे ना हुक, तो उगाच वितळायचा वगैरे म्हणून आता कढई ठेवतोय आणि ती बसली. बस ना? बस. कांदा जास्त आहे ना. किती झाल्या? मिरची कापलेच ना जास्त? चमचा नाही आणला? नाटा कशीच. हळद पाडायला पाहिजे. किती दिवसांनी आपण चुलीवरचं जेवण जेवू नये मम्मी? गाडी गाडी कापली. अजून किती बारीक कापायची हो मम्मी? विस्तू कमी झाली मम्मा. आणि आमचं चुलीवरचं जेवण रेडी आहे. भाजी जराशी करपली मम्मा. मम्मीला पण आमच्या सवय नाही चुलीवरचं जेवण करायची. किती ते म्हणतात ना मम्मी, चूल ही गरिबाची आहे. आता जर गॅसच नसते तर चूलच असती ना. म्हणजे अंबानी सारखा माणूस पण, त्या माणसाला पण चूलच पेटवायला लागली असती जर आत्ताच्या काळामध्ये सिलेंडर नसते. म्हणजे ते बोललं जातं एक, चूल ही गरिबाची आहे. चूल ही गरिबाची नाही तर चूल ही परंपरेची गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. या जेवायला गरमागरम भाकरी, मेथीची भाजी आणि मटकीची भाजी ती दुपारी केलेली होती ती. त्याच्यासाठी मी मेथी जवाब घेतो, पण तो काढून ठेवते. शिजले मम्मा. शिजले ना? जास्त जुडे घ्यायला. गॅसच्या जेवणाला पण अशी चव नसते जशी चव चुलीवरच्या जेवणाला आहे ना मम्मा. कशी झाली मम्मा? मस्त.